समनापूरमध्ये सुप्रसिद्ध उर्मी चहाच्या भव्य उद्घाटन समारंभ। चहाची खासियत म्हणजे नैसर्गिक गुळाचा चहा। सन्माननीय सौ दुर्गाताई तांबे, महानंदा आणि राजन डेअरीचे चेअरमन रणजित सिंग देशमुख सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ। बघा न्यूज एमपीवर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज एमपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मिनिटे बातमी बघणार आहोत। आज समनापूरमध्ये सुप्रसिद्ध उर्मी चहाच्या भव्य उद्घाटन समारंभ। चहाची खासियत म्हणजे नैसर्गिक गुळाचा चहा। प्रेमीसाठी परिवाराची चहाच्या माध्यमातून व्यावसायिक वाटचाल आणि ती वाटचाल सुरू केली आहे। समनापूर या गावातून उर्मी अमृततुल्य चहापासून यावेळी या अमृततुल्य चहाच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा, प्रथम महिला सौ दुर्गाताई तांबे, रणजितदादा देशमुख, महानंदा आणि राजन्सचे चेअरमन, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दामोदर कुटे, तसेच सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील नसीब वडापावचे समनापूर येथील मालक अन्सार चाचा शेख, त्याचप्रमाणे ह्युमन राईट्सच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा बानोबी पठाण, त्याचप्रमाणे अखिल पठाण, त्याचप्रमाणे उर्मी चहाचे डायरेक्टर संतोष वाघमारे, समनापूर ब्रांचचे ओनर शेख निजाम, त्याचप्रमाणे शेख जमील निजाम, शेख आसिफ निजाम, शेख नदीम निजाम, शेख मोहसिन, डायरेक्टर संगमनेर ब्रांचचे अब्दुल कादिर, शेख हाफिज युसुफुद्दीन, NCP अखिल पठाण, शेख शकील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभारही व्यक्त केलेले आहे। बघूया सविस्तर वृत्तांत। समनापूरमधून उर्मी गुळाच्या चहाचे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी आपण बघू शकता न्यूज NPच्या माध्यमातून। नेमकी काय खासियत आहे उर्मी चहाची याचंही सविस्तर आपण मत जाणून घेणार आहोत यांच्या डायरेक्टर आणि या ठिकाणी आलेल्या मान्यवरांकडून। आणि या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी उर्मी चहाच्या त्या सर्व परिवारास, शेख परिवारास शुभेच्छा दिलेल्या आणि शुभेच्छाचा वर्षावही झालेला आहे। बघूया सविस्तर। आपल्या समनापूर गावामध्ये या ठिकाणी उर्मी अमृततुल्य गुळाचा चहा या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करते। खूप सुंदर वाक्य लिहिलेले, आयुष्य म्हणजे चहा बनवण्यासारखे आहे। अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या आणि जीवनाचा आनंद हसत हसत घ्या। अशा प्रकारचं चहाविषयी लिहिलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आणि या भागाचं जे नेतृत्व करतात ते मान्य श्री भाऊसाहेब कुटे, मान्य श्री दादासाहेब कुटे, त्याचप्रमाणे महानंदा व राजहंस दूध संघाचे चेअरमन मान्य श्री रणजित सिंह देशमुख, मान्य श्री भास्कर शेरमाळे, मान्य श्री भाऊसाहेब शेरमाळे, मान्य श्री पप्पूभाई, मान्य श्री संतोष नेहे आणि आपले अन्सारबाई, मान्य श्री अन्सारबाई, त्याचप्रमाणे निजामभाई मॅडम आणि आपल्या गावच्या सरपंच कमलताई, अखिल आणि सर्वच उपस्थित असणारे माझे सर्व बंधू। खूप सुंदर असं ठिकाण आहे। रेल्वे स्टेशन होणार आहे। या चहाला अधिक मागणी येणार आहे, कारण रेल्वे जेव्हा जाईल आणि रेल्वे स्टेशन होईल तेव्हा स्टेशनवर चहा प्यावाच लागतो सर्वांना। म्हणजे समनापूर आता पूर्ण भारताच्या नकाशावर अन्सारबाईंनी आणलेलंच आहे। वडा खाता का पेता करता करता इकडे खाता आणि इकडे पेता होणारच आहे आता। तर छान असं कॉम्बिनेशन इथं झालेलं आहे। हा व्यवसाय निश्चितपणे खूप भरभराटीला येईल। समनापूर गाव आता खूप सुंदर असं होत चाललेलं आहे। आपले सरपंच आमच्या कमलताई या गावात लक्ष ठेवून फिरत आहे। मी म्हटलं वडा कधी खाता तुम्ही, तर त्या म्हणल्या जेवताना मागवते। मग वडा खायचा असतो मग स्पेशल, पण कधी कधी जेवताना त्या मागवतात। तसे गावातले बरेच ग्रामस्थ जेवताना वडा मागवतात। तर असा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। आम्हाला निजामबाई आणि त्यांच्या परिवाराने, आमच्या अखिलबाईंनी आग्रहपूर्वक आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद, शुभेच्छा। आज या ठिकाणी आपल्या समनापूर गावामध्ये उर्मी अमृतालयचं उद्घाटन आत्ताच आपल्या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडले। या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य भाऊ कुटे, त्याचबरोबर आपल्या समनापूरच्या सरपंचताई, आमचे मित्र भास्कर भाऊसाहेबजी शर्माळे साहेब,
संतोष, त्याचबरोबर पप्पूभाई आणि जे सर्वांना ज्यांची सगळ्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे ते आपले निजामबाई, निजाम चाचा, आपले अन्सार चाचा आणि सर्वच उपस्थित सर्व बंधूंनो, आज या उर्मी अमृतालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि चहाचं एक आगळं वेगळं महत्त्व सध्या राज्यामध्ये पूर्वी होतंच, पण सध्या राज्यामध्ये होताना आपण दिसतोय. वेगवेगळे अमृतालय, मग येवले अमृतालय असेल, हे उर्मी अमृतालय असेल आणि वेगवेगळे नावं, सरपंच, उपसरपंच, अनेक नावं आता येत आहेत आणि अमृतालयाची एक कन्सेप्ट एक सर्व महाराष्ट्रामध्ये उभारताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि तशाच पद्धतीने हा उर्मी जो कोल्हापूरचा ब्रँड आहे, हा गुळाचा चहा, विशेष याचं वैशिष्ट्य आहे गुळाचा चहा. आणि गुळाचं खरं तर कोल्हापूर हा पट्टा ऊसाचा आणि गुळाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि तिकडच्या भागातला हा गुळ असल्यामुळे एक वेगळी चव या चहाला आपल्याला बघायला मिळते. आता चहा गुळ तर आपण टाकता, पण दूध कुठलं टाकतं मला कल्पना नाही, पण दूध जर राजनचं जर वापरलं ह्याच्यामध्ये तर याला आणखी चांगला कलर आणि आणखी चव ह्याला चहाला मिळेल अशी मला खात्री आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करावा. आणि पुन्हा एकदा शेजारीच आपले अन्सार चाचांचं नसीब वडापाव हे दुकान आहे, जे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला प्रसिद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांची ते विकण्याची पद्धत ही एक आगळी वेगळी पद्धत आहे. त्याच्यामुळं त्यांना ते संपूर्ण राज्यामध्ये आज त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यांच्या शेजारी आपण हे चहाचं दुकान आता सुरू केलेलं आहे. त्यामुळं भाऊंनी सांगितल्याच्या पद्धतीने एक वेगळी आपल्याला रेडीमेड गिराईक त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपलंही दुकान त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चहाची विक्री होणार आहे. मी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आपल्या व्यवसायाला, आपल्या व्यवसायाची चांगली भरभराट हो अशी शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो. समनापूर गावामध्ये नव्यानेच सुरू होत असलेले उर्मी गुळाचा चहा या हॉटेलचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले त्या आपल्या भगिनी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे महानंदाचे चेअरमन व राजहंस दुधाचे चेअरमन आदरणीय रणजितसिंह देशमुख, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या समनापूर गावच्या सरपंच, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब शर्माळे, भास्कर शर्माळे, त्याचप्रमाणे दादासाहेब कुटे, पप्पू, अन्सार भाई, तिकडं निजामभाई आहेत, संतोष नेहे व सर्व उपस्थित उर्मी चहाचे जे चहा करणारे, जे हॉटेल चालवणारे आहेत ते सर्व उपस्थित बंधूंनो, अतिशय चांगला ठिकाणा तुम्हाला हा मिळालेला आहे. तुम्हाला जाहिरात करायची गरज नाही. जाहिरात तिकडून अन्सार चाचाच करीत राहणार. अन्सार चाचा तिकडून सांगणार वडा खाला, आता चहा प्या. आणि एकदा चहाची तुमची चव जर लोकांना लागली तर निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला या ठिकाणी चहा चालेल. आणि खूप तसं आता चहा पिऊन पाहिला आहे, वडाही खाऊन पाहिला. सर्वांना एक चांगली चव लागणार आहे आणि त्याच्यामधून एक चांगलं आपला व्यवसाय हा चालेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. भविष्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आज आमचे बंधू आसिफ, जमील आणि नदीम यांनी समनापूरमध्ये उर्मी अमृतुल्य चहा, गुळाचा चहा याची शाखा समनापूर इथं चालू केलेली आहे. याचे आज उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी आज सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष संगमनेर, आणि आज रणजितदादा देशमुख व भाऊसाहेब कुटे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि समनापूरकरांचे व सगळ्या मंडळींचे मी शेख परिवारातर्फे सगळ्यांचे आभार मानतो व त्यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ हे आमच्या परिवारासाठी व आमच्या एक शॉपसाठी आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्याकडे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन व आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार सर, काय नाव आपलं? माझं संतोष वाघमारे नाव आहे. आज या ठिकाणी उर्मी अमृततुल्य या शाखेचे उद्घाटन झाले, याचे आपण कोण? मी म्हणजे उर्मी शाखेचे जे आहे, उर्मीचं मी डायरेक्टर आहे, उर्मी आमच्या फ्रँचायसीचा. या संदर्भात तुम्ही ग्राहकांना काय माहिती देता? आता उर्मी जो आपला गुळाचा चहा आहे, हा गुळाचा चहा पूर्णपणे सेंद्रिय चहा आहे आणि याकरिता आपण कोल्हापूरचा म्हणजे ओरिजिनल जो सेंद्रिय गुळ जो असतो आपण तोच गुळ वापरतो. आपल्या चहामध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं केमिकल वगैरे यूज केलं जात नाही. जो मानवाच्या दृष्टिकोनाने जो हितकारक आहे, आरोग्यासाठी जो महत्त्वाचा जो घटक आहे गुळ, तो चहाच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतो. गुळाचा चहा आपला गुळाचा चहा असेल, गुळाची कॉफी असेल, तो त्यानिमित्ताने आपण लोकांपर्यंत एक आरोग्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आणि भविष्यातील लोकांमध्ये जी गुळाच्या बाबत जी काही जागृती निर्माण होत आहे, त्या जागृतीच्या दृष्टिकोनातून आपण हा गुळाचा चहा काढला आहे. आणि आज आपल्या गुळाच्या चहाच्या निमित्ताने, आज या फ्रँचायसीच्या निमित्ताने आपलं नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, त्यानंतर चाळीसगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे या विविध भागामध्ये आपल्या उर्मीच्या ब्रांचेस वगैरे चालू आहेत सध्या आणि त्यांना लोकांचा एक चवीच्या दृष्टिकोनातून एक खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि भविष्य काळामध्ये या ब्रँचेसचं म्हणजे आपल्या चवीच्या निमित्त चवीची क्वालिटी त्या पद्धतीची असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आणि या व्यवसायामध्ये की तरुण जे व्यवसायामध्ये येणार आहेत, साधारणतः एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या बिझनेसचा जर विचार केला, कमीत कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू होतो आणि एक भांडवलाचा एक आपण फायद्याचा जर विचार केला, किमान एक 40 ते 50% नफा आपण या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या फ्रँचायसी धारकांना देत आहोत. तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं उत्पन्नाचं सोर्सही या माध्यमातून त्यांना मिळू शकतं. संगमनेरमध्ये येत्या काळामध्ये, आता ही आपली पहिली ब्रँच होते, येत्या काळामध्ये आता संगमनेरमध्ये आणखी 3 ब्रँच लवकरात लवकर ओपन होण्याचे चान्सेस आहेत. एक 8 ते 10 दिवसामध्ये 3 ब्रँचेस ओपन होतील आपल्या जवळपास. समनापूर एक व्यवसायाचा एक पॉईंट आहे आणि त्याला लागूनच एक आपलं एक वड्याचं एक चांगलं व्यवसायाचं ठिकाण आहे आणि तो एवढा आपल्या महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध असल्या कारणाने चाच्यांचा तो आपण हा पॉईंट निवडण्याचं ते कारण आहे आणि तो एक राज्यभरामध्ये याचा एक चांगला मेसेजही जाऊ शकतो आपण. ओके, जे आमचे मित्र जे आहेत आसिफ भाई आणि जमील माई यांना फ्रँचायसीच्या माध्यमातून आज जे उद्घाटन झालं त्यानिमित्त मी त्यांना म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजही आणि इथून पुढेही त्यांच्याबरोबर या व्यवसायामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर उपस्थित राहील अशी मी त्यांना खात्री देतो.